आज दिनांक 6 मे 2015. आजची तिथी वैशाख वद्य द्वितीया, वार बुधवार. सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. अमरावती शहर म्हणजे समस्यांचं माहेरघर. अमरावती शहर म्हणजे राजकीय डावपेचात अडकलेलं शहर. अमरावती शहर म्हणजे ते शहर ज्याचा कोणीच वाली नाही. काय नाही या शहरात. दिल्लीचं तख्त राखण्याची ताकद या अमरावती शहरात आहे. राज्याचं नेतृत्व करण्याची ताकद या शहरात आहे. जिल्ह्याची तहान व भूक भागवण्याची हिंमत या शहरात आहे. तरीही हे शहर उपेक्षितच आहे. अंबानगरीच्या या वैफल्याची कहाणी मांडते सिटी न्यूजची लक्षवेधी. तक्रारी करून करून थकलेल्या शहरवासियांनी जावं तरी कुठे. एकेकाळी सुंदर अमरावती, स्वच्छ अमरावती हे ब्रीद या शहराचं होतं. आज हेच ब्रीद वाक्य साधं उच्चारण्याचीही लाज वाटते. कारण नानाविध बिकट समस्यांच्या कात्रीत अडकलंय अमरावती महानगर. मनपा आयुक्तांना हे शहर आक्रंदून आपली व्यथा सांगतंय. काय कमी आहे या शहरात. या शहरातील एक महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजित होते. हेच शहर दिल्लीचे तख्त हलवण्याची ताकद ठेवते. राज्याचा डोलारा सांभाळणारे कित्येक पुढारी याच शहराने दिलेत. तरीही हे शहर विकासापासून कोसो दूरच आहे. नानाविध भयंकर समस्याच्या कात्रीत हे शहर व शहरवासी सापडले आहेत. उणीवाच उणीवा या शहराच्या नशिबी आल्या आहेत. जगदंबेचा आशीर्वाद या शहरावर. प्राकृतिक विपदेपासून हे शहर सुरक्षित. मुबलक पाणीसाठा, ऐतिहासिक वारसा, रुक्मिणी व भगवान श्रीकृष्णाचे ही पाय या अमरावतीला लागले आहेत असं हे शहर. या शहराच्या लगतच्या गावखेड्यात महापूर थैमान घालतो. बडनेऱ्यात बर्फाची चादर पसरते. जिल्ह्याला महाभयंकर प्रलयाचे हादरे बसत असतानाही हे अमरावती शहर सुरक्षित राहतं. इतकी फुलप्रूफ भौगोलिक रचना या अंबानगरीची आहे. परंतु या सगळ्यांची महत्तता मातीमोल झाली आहे. ती केवळ त्या अधिकारी व पुढाऱ्यांमुळे ज्यांच्या हाती या शहराचं भाग्य उजळण्याची कमान वेळोवेळी सोपवल्या गेली आहे. परंतु या सगळ्यांनी शहरासाठी काय काय केलंय ते आपण आज उघड्या डोळ्यांनी बघतोय.
आज हे शहर जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकलं असतं, पण नाही झळकलं. आजवर या शहराच्या कीर्तीत भर पडली असती, परंतु झाली अपकीर्तीच. आजवर या शहराच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक असा सर्व समावेशक विकास झाला असता, परंतु या शहराचं नशीब बघा, जे होतं तेही हिरावत चाललंय आणि कालचं सुसंपन्न शहर आज भक्कास वाटू लागलंय. या शहराच्या संपन्नतेला ग्रहण लागलंय ते म्हणजे राजकीय व प्रशासकीय अनास्थेचं. अनास्था व उदासीनताही इतकी की येथे काहीही घडो, कुणालाच कशाचंच काहीही देणं घेणं नाही. सगळ्यांना फक्त स्वार्थ दिसतो. विकास कामांच्या निधीतला जास्तीत जास्त निधी कसा घशात घालता येईल हाच स्वार्थी राजकीय डाव या शहराने निवडलेले बहुतांश पुढारी खेळतात. आणि या शहराच्या नशिबी उरते तो केवळ आणि केवळ मनस्ताप आणि पश्चाताप. या शहरात उघड्या डोळ्यांनी बघता येतं की प्रभागवासी आपल्या प्रभागातील तक्रारी करतात. या तक्रारीचा सतत पाठपुरावा करत महापालिकेचे उंबरठे झिजवतात, नगरसेवकांच्या गयावया करतात, मनपा आयुक्तांची मनधरणी करतात, आमदार खासदारांना निवेदनही देतात. एवढं करूनही आपापल्या घरासमोरची नाली साफ करण्याची जबाबदारी नागरिकांनाच पार पाडावी लागते. या शहराचे रस्ते भकास, त्या रस्त्यावरील रस्ता दुभाजके भकास. या शहरातील बहुतांश प्रभाग भकास आणि झकास दिसतात ते फक्त या शहरातील जनप्रतिनिधी व अधिकारी वर्ग. राजापेठ, राजकमल, जयस्तंभ, इरविन, पंचवटी, शेगाव, इतवारा, गाडगेनगर, गांधी चौक हे या शहरातील प्रमुख महामार्ग आणि या रस्त्यांच्या नशिबात आहेत कधीही भरून न निघणारे खड्डे. याच रस्त्यावरून ते तमाम अधिकारीही आपल्या आलिशान वाहनातून ये जा करतात आणि जनप्रतिनिधीही. परंतु या व्हीआयपींना रस्त्यावरचे खड्डे कधी दिसतच नाहीत. ते दिसतात फक्त नागरिकांना. या शहरातील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील घाण दिसतच नाही, ती दिसते फक्त प्रभागवासियांना. या शहरातील शाळांची दैनावस्था आमदार खासदारांना दिसत नाही, ती दिसते फक्त त्या पालकांना ज्यांची मुलं या शाळांमध्ये शिकतात. सुन रहा है ना तू, रो रही हूँ मैं. सुन रहा है ना तू, क्यों रो रही हूँ मैं. या शहराचे रस्ते खराब, या शहराचे नाले तुंबलेले, या शहरातील नाल्या तुंबलेल्या, या शहराच्या प्रमुख रस्त्यांची दशा म्हणजे प्रेयसीने नकार द्यावा आणि प्रियकराच्या हृदयाचे तुकडे तुकडे व्हावे अशीच आहे. रस्ता दुभाजक हे अपघात घडवण्यासाठी आणि या रस्ता दुभाजकांवर उरली सुरली हिरवळ ही मोकाट जनावरांना चरण्यासाठीच आहे. तशी व्यवस्थाच महापालिकेने भूतदयेच्या भावनेतून करून ठेवली आहे. कित्येक जनप्रतिनिधी दर 5 वर्षांनी बदलतात, महापौर 5 वर्षातून 3दा बदलतात, अधिकारीही वर्षातून किमान 2दा बदलून जातात. सगळ्यांचेच चांगले फावते, परंतु या शहराच्या वाट्याला फक्त 18 विश्वाची दारिद्र्यच. या शहरासाठी काहीतरी करावं असं कुणालाच वाटत नाही. प्रत्येक जण फक्त तसं भासवतो बस. एखाद्या कामाचं श्रेय कसं घ्यायचं, त्या श्रेयाचं भांडवल कसं करायचं,
आपला ठसा कसा उमटवायचा, प्रत्येक लाभाचं पद आपल्याच वाट्याला कसं ठेवून घ्यायचं, परिणामी हाणामारी झाली तरी बेहत्तर याचंच नियोजन या शहराच्या सभागृहात चालते. मग शहराच्या ट्रॅफिकचा सिग्नल सुरळीत चालो वा ना चालो, शहरवासियांना कितीही समस्यांचा सामना करावा लागो, शहराच्या शाळा भक्कास पडो, शहराच्या उद्योगधंद्यांना घर लागो की शहराची पुरती वाट लागो, कुणालाच कशाचंही सोयरसुतूक नाही आणि गोष्टी केल्या जात आहेत या शहराला स्मार्ट सिटी बनवण्याच्या. सुन रहा है ना तू, रो रही हूँ मैं, सुन रहा है ना तू, क्यों रो रही हूँ मैं. आधी या शहरातील प्रभागांची स्वच्छता करा. आधी या प्रभागातील रस्त्यांची दुरावस्था दूर करा. या रस्त्यावरच्या वाहन चालकांना झेब्रा क्रॉसिंग, रस्ता दुभाजक, वाहतूक सिग्नल सुरळीत दिसू द्या. रस्त्याच्या कडेला दिसणारे केराचे ढेर उचला. या शहरातील ऐतिहासिकतेचा सांभाळ करा. या शहराची शान शाबूत ठेवा. सर्वपक्षीय जनप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिळून या अंबानगरीच्या प्राथमिक मूलभूत सेवा सुविधांवर बोलावे, नंतर बढाव्या माराव्या. एवढेच या निमित्ताने तमाम शहरवासियांच्या आर्त पुकारीने. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. नांदुर्याहून तिघेजण दुचाकीने अमरावतीला रंगोली लॉन येथे लग्नासाठी येत असताना अपघात झाला. एका दुचाकीवर तिघेजण होते हे उल्लेखनीय. ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. यामध्ये तिघेही जखमी झाले आहेत. नांदुर्याचे निकेश लक्ष्मण गोटे वय 30, 40 वर्षीय बाबाराव निंगोट, 33 वर्षीय प्रवीण उभाड हे तिघेजण बुधवारी सकाळी 11:30 वाजता अमरावतीतील रंगोली लॉन येथे लग्नासाठी येत असताना पुजदा रिंग रोडवर अपघात झाला. गाडीला ओव्हरटेक करताना एका कारने या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमरावती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रिक्त पदांची भरती करण्यात येते. परिचारिकांच्या व डॉक्टरांच्या रिक्त पदांसाठी मंगळवारी शेकडो अर्ज आले. त्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. महापालिकेच्या दवाखान्यातील परिचारिकांच्या 5 पदांसाठी व डॉक्टरांच्या 4 पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. मंगळवारी या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असता बुधवारी मनपा आयुक्त, उपायुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी मुलाखती घेतल्या. छायानगर येथे कारवाई करून महापालिकेने गोठ्यातील म्हशी जप्त केल्या आहेत. शेजाऱ्याने तक्रार केल्यावरून महापालिकेने ही कारवाई केली आहे. छायानगर येथे हमीद रऊफ खान यांचा म्हशींचा गोठा आहे. येथे म्हशीच्या पालनासह ते दुधाचा व्यवसाय करतात. शेजारी राहणारे शेख कसाम यांनी शेणाचा दुर्गंध येत असल्याची तक्रार महापालिकेकडे केली होती. यावरून हमीद रऊफ खान यांना 2दा नोटीस बजावण्यात आल्या. मात्र त्यांनी मनावर न घेतल्याने महापालिकेने गोठ्यातील म्हशी ताब्यात घेतल्या आहेत. चोख पोलीस बंदोबस्तात ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
नागपूरच्या कळमन्याहून 10 चाकांचा ट्रक चोरीला गेला अशी तक्रार ट्रक मालकाने पोलिसांकडे केली आहे. नवसारी येथे या ट्रकची मोडतोड होत असल्याचंही त्या मालकानं पाहिलं आहे. मात्र जी व्यक्ती मोडतोड करत होती त्या व्यक्तीजवळही कागदपत्र असल्याचं त्याचं म्हणणं आहे. नागपूरच्या कळमन्याहून 10 चाकांचा ट्रक चोरीला गेल्याची तक्रार ट्रक मालक जुल्फिकर अच्छन अहमद यांनी केली आहे. टोल नाक्याच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रक मालक अमरावतीत पोहोचले असता नवसारी येथे त्यांना त्यांच्या ट्रकची तोडफोड होताना आढळली आहे. ट्रकचे टायर, काच यावरून ट्रक मालकाने स्वतःचा ट्रक ओळखलाय. ज्या ठिकाणी ट्रकची तोडफोड होते त्या व्यक्तीनेही आपल्याजवळ ट्रकचे कागदपत्र असल्याचा दावा केलाय, तर ट्रक चोरीला गेल्याचं मालकाचं म्हणणं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. अकाली पावसाने शहरात पुन्हा हजेरी लावली आहे. सोमवारपासून वातावरणात बदल झाला. बुधवारी दुपारी 4 वाजता आभाळ भरून आलं, पावसाची सरही आली. पावसाळा सदृश वातावरण काही काळ तयार झालं होतं. अकाली पावसाचं थैमान पुन्हा सुरू झालं आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. बुधवारी दुपारी 4 वाजता आभाळ भरून आलं, पावसाचा शिडकावाही झाला. तप्त धरित्रीवर हा शिडकावा सुकून गेला. एकीकडे तापणारं ऊन तर दुसरीकडे ढगाळ वातावरण, पावसाची सर अशी विषमता एकाच दिवशी पाहायला मिळते आहे. सोमवारपासून वातावरणात बदल झाला असून 44-45 पर्यंत पोहोचलेला पारा या बदलामुळे खाली उतरलाय. एकाच वेळी सनकोट व रेनकोट नागरिकांना जवळ ठेवण्याची वेळ येऊ शकते. मात्र हे वातावरण ना शेतीसाठी पोषक ना आरोग्यासाठी. अभिनेता सलमान खानला हिट अँड रन केस प्रकरणी 5 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 13 वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा दिली असून 2 दिवसांचा अंतरिम जामीनही सलमान खानला मिळालाय. त्यामुळे सलमानला व त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळालाय. 28 सप्टेंबर 2002 रोजी झालेल्या हिट अँड रन केस प्रकरणी न्यायालयाने अभिनेता सलमान खानला दोषी ठरवलं असून 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयातून थेट कारागृहात सलमान खानची रवानगी होणार होती. मात्र 2 दिवसांचा अंतरिम जामीन मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने सलमानला व त्याच्या चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे. 337, 338, 279, 304(2) MV ऍक्ट 181, 185 अशा बेपर्वाईने ड्रायव्हिंग, जीव धोक्यात घालणे, वाहन नियमांचं उल्लंघन अशा विविध गुन्ह्यांवर विविध कलमान्वये शिक्षा ठोठावण्यात आली आहे. राईट वे एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यस्तरीय नेटसेट मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलंय. 15 ते 24 मे दरम्यान मांगीलाल प्लॉट येथील डॉक्टर सुधाताई देशमुख यांच्या निवासस्थानी असलेल्या या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय. राईट वे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिनांक 15 मे 2015 ते 24 मे 2015 दरम्यान 10 दिवसीय राज्यस्तरीय सेटनेट मार्गदर्शन केंद्राचे आयोजन केलेले आहे. या शिबिरामध्ये पेपर 1, 2, 3चं मार्गदर्शन तज्ज्ञ करणार आहे. आदरणीय डॉक्टर दीपक गायकवाड, इतिहास विभाग प्रमुख पुणे, पुस्तकांचे मार्गदर्शक आदरणीय ब्रिजमोहनजी दायमा, आदरणीय शैलेंद्रजी देवळणकर, आदरणीय GL फुल्लाने हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून एकत्रितपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं, नेटसेटच्या परीक्षेबद्दल जी भीती आहे, जो गैरसमज आहे तो दूर व्हावा आणि नेटसेट बद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो विकसित व्हावा म्हणून हे शिबिर आयोजित केलेलं आहे. हे शिबिर इमेज डॉक्टर सुधाताई देशमुख यांच्या घरी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सकाळी 7 वाजता 15 तारखेला या शिबिराला सुरुवात होणार आहे. रोज सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हे शिबिर राहणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन या निमित्ताने मी करतो आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. पत्रकारांना टोल टॅक्स मध्ये आता सूट देण्यात येणार आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी टोल नाक्यांवर तसे आदेश दिले आहेत. पत्रकारांना यासाठी आपला आय कार्ड दाखवावं लागणार आहे. चांदूर बाजारपासून 10 किलोमीटर अंतरावर तळवेल स्टॉप नजीक कडुनिंबाचं भलं मोठं झाड बुंध्यातून जळत असल्याचं वृत्त सिटी न्यूजने सोमवारी प्रसारित केलं. याकडे लक्ष देऊन लाकूड तस्करीचा हा प्रकार तर नाही ना अशी शंकाही व्यक्त केली होती, ती तंतोतंत खरी ठरली आहे. सोमवारी बुंध्यातून धुधू जळणारं हे झाड उन्मळून पडलंय. आता या भल्या मोठ्या झाडाच्या लाकडाची तस्करी होणार हे निश्चित व त्यासाठीच हेतुपुरस्सर बुंध्याला आग लावली होती हेही स्पष्ट होत आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा वाद कायमच असून या प्रकरणी उत्तर न दिल्याने विद्यापीठाने जाब विचारलाय. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या वतीने पीडीएमसीला कठोर कारवाईचा इशारा मेल व पत्राद्वारे दिलाय. अधिष्ठाता पदासाठी डॉक्टर जाणे व डॉक्टर सोमवंशी यांच्या वादाबाबत पीडीएमसीने कोणताही पत्रव्यवहार न केल्याने नाशिक विद्यापीठाने दंडही ठोठावलाय. डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात गुणवाढ नाही तर पेपरच लीक करण्यात आले आणि हा गोरखधंदा जुनाच आहे असा सनसनीखेज खुलासा झाला आहे. कर्मचारीच विद्यार्थ्यांना पेपर देत होते. या प्रकरणी पीडीएमसी व्यवस्थापन मात्र अजिबात गंभीर नाही. अद्याप पूर्ण माहिती नसल्याचं अधिष्ठाता सांगताहेत. गुणवाढ प्रकरणी चौकशी समितीकडून अहवाल आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि तो अहवालाचं अवलोकन करणं सुरू आहे आणि अवलोकन त्याचं झाल्याबरोबर लवकरात लवकर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल आणि कार्यवाही झाल्यानंतर कोण दोषी आहे त्यामध्ये त्यावरची कार्यवाही काय केलेली आहे हे सगळ्यांना समजून घ्यायचं. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखम जीवेत शतम जीवेत जीवेत शरदशतम. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सेक्टर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज.
बातमी आमची, विश्वास तुमचा.